विश्वामध्ये संतांनी आपल्याला जाग केले, हजारो जण जागे करणारे आहेत, पण सगळे जाग करतात ते हितासाठी नाही, स्वार्थासाठी। या जगातली जी माणसं आहेत ती आपल्याला स्वार्थासाठी जाग करतात। आपली बायको आपल्याला लवकर उठवते पण कामावर जायला, आपली आई आपल्याला लवकर उठवते पण शाळेत जायला, आपला बाप आपल्याला लवकर उठवतो पण काम करायला। जगातले व्यवहारातली जी माणसं आहेत, परिवारातली असू द्या, आपल्याला उठवतात, जाग करतात, पण आपल्या संसारासाठी तू असं केलं पाहिजे, 2 एकरची 3 एकर झाली पाहिजे, कष्ट केले पाहिजे। हो, सगळी माणसं आपल्याला जागी करताना दिसतात, पण जागी करतात ती स्वार्थासाठी, धनासाठी, लाभासाठी, काही मिळावं म्हणून। या विश्वात एकच व्यासपीठ आहे संत नावाचं, ते आपल्याला हितासाठी जाग करतात। आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात नाडून भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा। जाग करतात आपल्याला, जाग व्हा, जाग व्हा, जाग व्हा। खूप प्रमाण आहे, खूप प्रमाण आहे जाग करणारी। काकड्यामध्ये तर खूपच आलीत बघा। उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, दुःख विवेका जन्माचा। उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, ठेवा माता, दुःख विवेका जन्माचा। उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, दुःख विवेका जन्माचा। उठा जागे भारे आता, भावे चरणी ठेवा माता, दुःख विवेका जन्माचा। जाग करणारे अभंग आहेत। उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या। आता उठा की जी माय बाप कैशी लागली झोप, किती प्रमाण सांगू। उठा उठा सकळ जीवन, असे अभंग आहेत आपल्या पाठातले आहेत, नेहमी कानावरती पडणारी। जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती, जाग व्हा, जाग व्हा। महाराज आम्ही जागेच किंवा रात्री जागेत, आता तर मोबाईल मुळे 2 वाजता जागेत आम्ही रात्री जागेच महाराज आम्ही। आता पूर्वी तरी आम्ही 10ला झोपायचो, आता आम्ही मोबाईल मुळे 12ला झोपतो। दाखवा बरं माणूस मला आता 10ला झोपणार। ती जुनी मंडळी आहेत का अजून काही, लाल फेट्यावाली, टोपीवाली, नाही तर आताचा पोरगा 12 शिवाय झोपत नाही। जाऊ द्या, पोरगा महाराजच झोपत नाही, सगळ्याला नाद लागला ना मोबाईलचा। आता तो आपल्याला झोप, आम्ही जागेच आहेत महाराज, पण जागे बाहेर आत निजली। संत आपल्याला बाहेरून जाग नाही करत, संत आपल्याला आतून जाग करतात, तुमचं अंतःकरण शुद्ध करतात। का संतांचे विचार गरजेचे आहेत, का संत महत्वाचे आहेत, का रोज कीर्तनाची गरज आहे, का रोज रामकथेची गरज आहे। संत तुम्हाला आतून जाग करतात, संत तुम्हाला इतकं शुद्ध बनवतात की तुम्हाला मंदिरात जाण्याची गरजच ठेवत नाही। तुमचं अंतःकरण जर शुद्ध केलं तर देवच तुमच्या घरी आणून देतात। काय संतांचे विचार आहेत महाराज। जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ विचार जर कुणाचे असतील तर ते संतांचे आहेत। जाग करतात आपल्याला महाराज। जाग कुठं कुठं करतात ते सांगा, मला माहिती आहे जाग करतात। अभंग, धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरी, पिशून, एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं। 1 मिनिटात सांगतो। धनासाठी जाग करतात, धन धन धन, महाराज त्याच्यासाठी जागी आहे। धन, सगळी माणसं धनासाठी, वाढून द्या थोडे 2-4 हजार घेऊन। धन धन सबही पैसों के भाई, दिल का ते आवडतोय पैसा बघा। सबही पैसों के भाई, दिल का साथ नहीं कोई। पैसा धन धन
जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले। सब पैसों के भाई दिल का साथ नहीं कोई, पैसे के भाई दिल का साथ नहीं मोहन बंदो रसाले सब ही पैसों के भाई, कोई किसी का नहीं प्यार, कहीं तक दिल सुनाई सब पैसों के भाई दिल का साथ नहीं सब पैसों के भाई दिल का साथ नहीं। शिकुंदा घरी कबीरदाजींचा दोहा आहे, रोज ऐकला पाहिजे। सब ही पैसों के भाई दिल का साथ नहीं कोई। काय गोड शब्द ना महाराज। पैशाचे 3 नावे, पैशाला किती नावे ऐका ऐका, परशा परसू परसराम। पैसा तेरे 3 नाम, परशा परसू परसराम। लई पैसा आला की लोक म्हणतात परसराम शेठ आले, शेअर मार्केटचे भरपूर आले की परसराम शेठ आले। एकदा काय तो डाव खाली लागला आणि 0 झाले की मग परसू आला, लई संपले तर मग परशाच। सब ही पैसों के भाई दिल का साथ नहीं कोई। जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले। काही सुंदर वाणी हो, किती गोड शिकण्यासारखं, नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा। धनासाठी जाग करतात म्हणजे काय जाग करतात? धन आम्ही कमवू नये का महाराज? आम्ही काय काम करू नये का? आम्ही काय पैसे कमवू नये का? असं काय बोलता? धनासाठी जागा करतात म्हणजे नक्की धन कमवा, खूप कमवा, खूप श्रीमंत व्हा, खूप पैसे कमवा, सोन्याची बिस्किट ठेवा घरामध्ये, खायला नाही तर खाता नाही, एका दिवशी खायला नाही, पाहिला अशी काचामध्ये ठेवा बिस्किट, मस्त अशी सोनं असलं पाहिजे। मला लई नाद आहे सोन्याचं, मस्त असं सोनं आणलं पाहिजे, खालच्या कप्प्यामध्ये अशा अंगठ्या ठेवल्या पाहिजे, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये असे सोन्याची बिस्किट ठेवली पाहिजे, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये चप्पल हार, सँडल हार कोणते असतात हार मांडले पाहिजे। मस्त। कोण म्हणतं सोनं कमवू नये? भरपूर कमवा, काही विरोधच नाही त्याला आपला, पण ऐका, पापाचं कमवू नका, कुणाचं वाईटाचं घेऊ नका, कुणाच्या दुःखातलं घेऊ नका, भावाचं, गावाचं आणि देवाचं तर कधीच घेऊ नका, कधीच घ्यायचं नाही। इताचा बाण सुद्धा कधी कोणाचा कोरायचा नाही, कोणाच्या पापातलं धन तुम्हाला पसणार नाही। धनासाठी जाग करता संत आपल्याला म्हणजे कुणाचं धन घ्यायचं आणि कुणाला धन द्यायचं। प्रसिद्ध अभंग आहे तुकोबरांचा, धनासाठी धनासाठी Gloria
या धन. कोण म्हणतं धन कमवणं खूप श्रीमंत व्हा, तुकोबारांचा भंग आहे. नक्की गृहस्थाश्रमानं धन कमवलं पाहिजे, खूप कमवलं पाहिजे, पण उत्तम व्यवहारी, कुणाचा खोटा व्यवहार करून नाही, कोणाला फसवून नाही, कोणाचे 10 रुपये सुद्धा जीवनात खाऊ नका, फसणार नाहीत. तुमच्या सहित सगळ्या कुळाला बुडवतात. म्हणून जोडून या धन. धनासाठी जाग करतात, कुणाचं घ्यायचं इथंही जाग करतात आणि कुणाला द्यायचं इथंही जाग करतात. कुणाचं घ्यायचं नाही. पहिली कथा ऐका. या सातारा कोल्हापूर परिसरात एक कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून मोठा माणूस होऊन गेला. त्या काळात त्यांनी खूप चांगलं काम केलं. ही जी लोक आहेत ना, ते समाजासाठी जगलेली आहेत, पोटासाठी नाही जगली. आपल्यावणी पोटासाठी नाही जगली, ती पोटासाठी जगली नाही, ती देशासाठी जगली. म्हणून बघा ना, जो पोटासाठी जगतो त्याचं नाव निघत नाही, जो देशासाठी जगतो त्याचं नाव निघल्याशिवाय राहत नाही. कीर्तन त्याला मुजरा करतोय. चौकात चौकात पुतळे उभे राहतात. अहिल्याबाई होळकरांचे पुतळे चौकात चौकात लागलेत, पत्रिकेला फोटो लागलेत. का बरं लागलेत? पोटासाठी नाही जगली, देशासाठी जगली. या देशातले जेवढे घाट आहेत ते सगळे घाट अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले आहेत. महादेवाची पिंड हातामध्ये घेऊन, माझा पोरगा नको मला, माझं घरदार नको, मला देव पाहिजे, मला देश पाहिजे. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेळी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरानी सरदार भाला काय कुणाची भीती. काय माता आहे. जिंकावं का कटून मरावं हेच आम्हाला ठावं, जिंकावं का कटून मरावं हेच आम्हाला ठावं, कटून मरावं करून मरावं हेच आम्हाला ठावं. देशापायी सारे विसरू माया ममता नाती, शूर आम्ही सरदार भाला काय कोणाची भीती. देवदेशानी देवदेश देवदेशानी धर्मापायी प्राण हाती, शूर आम्हाला काय कुणाची काय कुणाची काय कुणाची भीती. सुंदर आहे ना. आपण ऐकत असतो या शंकरराव, हे आमच्याच परिवारातला एक व्यक्ती आहे. श्रीरामपूरला मोठं गॅरेज आहे, ते पण आमच्यावर खूप प्रेम करतात. माझ्या सुखदुःखातली घरातली मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद आहे. ऐका ऐका, जी पोटासाठी जगतात माणसं लोक त्यांची आठवण काढत नाहीत. जे देशासाठी जगत असतात त्यांची आठवण मात्र समाज काढतो. जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांचं तर नाव निघतं ना. हो, स्वतःसाठी जगणाऱ्याचं नाव निघत नाही. माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी, माझंच सगळं. तुम्ही म्हातारे होऊन बघा थोडे जास्त, तुमच्याच घरातली माणसं कधी मरल असं नवस करतात. तुम्ही तुमच्या घरासाठी जगताना माझाच बंगला आहे, मस्त असलं पाहिजे, इथं इथं बेड असलं पाहिजे, इथून असं खाली जायला रस्ता असला पाहिजे, गाडी लावायला इथं जागा असली पाहिजे, 2-4 असं मोठं ते बाथरूम असलं पाहिजे, कुणी जर आलं तर इथं झोपायला जागा असली पाहिजे, असा मस्त बंगला असला पाहिजे, माझ्यासारखा कुणाचाच नसला पाहिजे. असं जर तुम्ही म्हणत असाल, बघा त्याच घरामध्ये तुम्ही जास्त दिवस राहून बघा, खाटल्यावर पडून बघा. तेच ज्यांच्यासाठी तुम्ही बंगला बांधला ना, तेच पोरं म्हणत असतात, नवस करतात, तेव्हा म्हातारं फार थुंकतं रे, जाग्यावरच करतंय रे सगळं, नाकमुख गळू लागले, लाल आणि शिंबूड मी नाही सांगत, संत सांगतात. जास्त दिवस जगून बघा, लोक तुमच्यासाठी नवस करतील. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, थुंकून या घर नासिले. चला, कशासाठी सांगतोय लक्षात ठेवा. पोटासाठी जगत असाल तर तुमची आठवण कुणी काढणार नाही, उलट तुमचं घर सुद्धा काढणार नाही. पण तुम्ही पोटाबरोबर थोडं देवासाठी जगा, पोटाबरोबर थोडं देशासाठी जगा, पोटाबरोबर थोडं धर्मासाठी जगा.
गरीब मुलाच्या शिक्षणाला थोडीशी मदत करू शकत नाही तुम्ही? एखाद्या ठिकाणी सप्ताह चालू तिथं पंगत देऊ शकत नाही तुम्ही? एखाद्या वेळेला तुम्ही भजन म्हणू शकत नाही? संसारातले 2 तास तुम्ही रामप्रभूला देऊ शकत नाही? संसारातले 2 तास तुम्ही भजनाला देऊ शकत नाही? संसारातले 2 तास नाही 10 मिनिटं तुम्ही माऊलीचं भजन करू शकत नाही? काय फायदा रे जीवनाचा? काय आनंद नाही मिळणार रे? लक्षात ठेवा, फार माणसं आहेत त्यांनी आपलं जीवन पोटासाठी नाही जगलं, त्यांनी आपलं जीवन देशासाठी दिलं, धर्मासाठी दिलं, देवासाठी दिलं. त्याच्यात ते कर्मवीर भाऊराव पाटील. चला वेळ जाईल. भाऊराव पाटलांनी त्या काळामध्ये शिवाजी महाराजांवर खूप प्रेम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्या काळामध्ये ऐका ब्राह्मण लोकांना शिक्षण मिळायचं. माळी, धनगर, कुणबी, हे मराठा, अजून त्याला आपण म्हणतो मातंग समाज, या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. तो काळ फार कठीण होता. पण तो काळ आता लावू नका, नाही तर भांडण होईल. आता त्या काळात होतं म्हणून आपण तसं वागायचं नसतं. त्या काळात माऊलीला त्रास दिला त्या ब्राह्मणांनी म्हणून काय आता आपण त्यांना त्रास द्यायचा का? असं नसतं महाराज. तो काळ त्यावेळेला निघून गेला. अफजल खानाला फाडलं म्हणून काय आता आपण लोक फाडायची नसतात. ते पण मुस्लिम भाविक बसलेले आहेत कीर्तनाला, ते पण आपल्या कीर्तनाला आहेत. मग काय भांडण करायचं असतं का आपापसात? नाही रे, तो काळ निघून गेला. त्या काळातला आता फक्त ऐकायचं असतं, ते करायचं नसतं. त्याच्यातून आपल्याला काय घेता येतं ते शिकायचं असतं. नाही तर तो काळ जर आता लावला तर भांडण होईल महाराज. मग ऐका, त्या काळामध्ये माझ्याकडे लक्ष द्या. त्या काळामध्ये आपल्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, माळी असेल, मातंग असेल, बहुजन लोक जी होती त्यांना शिक्षण मिळत नव्हतं. भाऊराव पाटलांच्या मनामध्ये त्यांनी तयारी केली आणि गरीब पोरांच्या शिक्षणासाठी संस्था सुरू केली. तिला नाव दिलं रयत शिक्षण संस्था. आज जी आहे त्याचं नाव काय? रयत शिक्षण संस्था त्यांनी काढली. कुणाचं धन घ्यायचं नाही, कुठं जागं राहायचं त्याच्यासाठी सांगतो ऐका, फार महत्वाचं आहे. कुणाचं धन घ्यायचं नाही. आणि मग आता ते भाऊराव पाटील संस्था ओपन केली, संस्था सुरू झाली. गोरगरिबांची पोरं शिकायला लागली. आमच्या आळंदीला 100 वर्षापूर्वी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांना गंगागिरी महाराजांची भेट झाली. गंगागिरी महाराज सामान्य होते काय? गंगागिरी महाराजांची सरलाबेडच्या गंगागिरी महाराजांची भेट झाली. जोग महाराज कुस्ती खेळत होते, विष्णुबुवा जोग, आणि कुस्तीमध्ये त्यांनी पैलवान पाडला होता. त्यांच्या अंगाला गुलाल लावला होता. लोक त्यांची मिरवणूक काढत होते. तेवढ्या समोरून गंगागिरी महाराजांची भेट झाल्यावर गंगागिरी महाराज म्हटले, अरे विष्णुबुवा, असे कितीही पैलवान पाडशील, वरचा पैलवान पाडला पाहिजे. काळ नावाचा पैलवान पाडला की मग माणूस यशस्वी होतो. एवढ्या शब्दाचा परिणाम झाला आणि पैलवान असणारे जोग महाराज आळंदीला गेले. माऊलीची सेवा केली, ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली, गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली, उपनिषद, ब्रह्मसूत्र, वेदांताचा अभ्यास केला, न्याय आगम निगमाचा अभ्यास केला आणि संस्था काढली. संस्था काढली ती म्हणजे विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. काय संस्था? या संस्थेचा मी 2005चा विद्यार्थी आहे. काय संस्था? विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. काय परमेश्वर महाराज संस्था नाही तर आता आणा पैसे. आता पैसे भरल्याशिवाय ऍडमिशन नाही. 2-2, 3-3 लाख डोनेशन आहे महाराज. मुलांच्या शिक्षणाचं अवघड झालं. खूप पैसे भरावे लागतात तेव्हा आपली मुलं आता शिकू शकतात. व आमच्या संस्थेचं अजूनही तसंच आहे. माझे गुरुवारी शांती ब्रह्म मारुती बाबा आहेत. 95 वर्षाचं वय झालंय बघ आमच्या बाबांचं, तरी सुद्धा आमचे बाबा अजून माऊली सारखेच दिसतात महाराज. सरकोत्या जरी पडल्यात ना चेहऱ्यावर तरी सुद्धा असं वाटतं माऊलीलाच पाहिलं की काय. कारण फीस घेतली नाही, घेतलंच नाही ना महाराज. घेतलं नाही म्हणून अजूनही त्यांचा चेहरा माऊली सारखा. आम्ही घेतो म्हणून आम्ही आता सुकायला लागलो, मरणाकडे चाललो. जी माणसं घेत असतात कायम ध्यानात ठेवा, ती सक्सेस नसतात. ते आपल्या संसारासाठी जगताना दिसतात. एखादा असतो रे गाडगे बाबा सारखा, एखादा असतो रे भाऊराव पाटलांसारखा, एखादा असतो रे झाशीच्या राणी सारखा, एखादा असतो ज्ञानोबारायांसारखा, एखादा असतो तुकोबारायांसारखा. पोरगा जरी मेला, पोरगा तरी म्हणतो बरे झाले देवा. बायको जरी मेली तर बरे झाले देवा. दुष्काळ जरी पडला तरी बरे झाले देवा. दुसऱ्यासाठी जगणारी माणसं म्हणू शकतात शंकरराव, आपल्यासाठी जगणारे आपण आहोत. ते काय आपल्यासारखे आमच्यासारखे कलाकार आहेत काय? ते काय गुणीजन आहेत काय? ते काय महाराज आहेत काय? अरे ते साधू आहेत दादांनो. ध्यानात ठेवा. म्हणून त्यांची आमची तुलना करत जाऊ नका. ते त्यांच्या ठिकाणी आहेत, आम्ही अजून संसारिक आहोत. त्यामुळे आम्हाला नाव ठेवा, तुम्ही आम्हाला ठेवा, पण आमच्या संतांना ठेवू नका, एवढीच विनंती असेल. चला याच्यासाठी सांगतो, संस्थेला अजूनही फीस नाही, शिक्षकाला पगार नाही, अशी संस्था जोग महाराजांच्या धर्तीवर त्यांनी सुद्धा काढली. नाव शिवाजी महाराजांचं दिलं. संस्था वाढायला लागली, मुली शिक्षण घ्यायला लागल्या, पोरं शिकायला लागली, इंजिनियर, डॉक्टर, एका पायावरती पोरं उभी राहायला लागली. चांगलं काम झालं. गोरगरिबांची पोरं शिकायला लागली. आता काय व्हायचं? गरीब संस्था होती ना, लोक धान्य नेऊन द्यायची, गरीब लोकांना मदत करत जावं.
एखादी गरीब संस्था असेल, एखादं गरीबाचं घर असेल, त्याच्या मुलीचं लग्न जमत असेल आणि त्याला जर 10,000ची मदत असेल, 2-2 हजार करून देत जा बरं त्यांना. फार गरज आहे. शिरूर तालुक्यामध्ये निर्वी नावाचं एक गाव, त्या गावाला माझी एक संघटना आहे. तिथं आम्ही 200 पोरं आहोत. त्या 200 पोरं आम्ही दरवर्षी आमच्या जीवनातले 1-1 लाख रुपये गोळा करतो. कधी सांगत नाही मी, पण आता आठवलं म्हणून सांगतो. आणि 2-2 लाख रुपये गोळा करून 1 कोटीचा फंड आम्ही उभा केलेला आहे, नामदेव महाराज. आणि तो फंड उभा करून आम्ही ज्याच्या लग्नात अडचण आहे, ज्याच्या घरात अडचण आहे, त्याला ते पैसे दरवर्षी देऊन टाकतो. आतापर्यंत असे 1 कोटी रुपये आम्ही वाटत आलो. का वाटायचे? तुम्ही दिलेले पैसे काय नुसते आमच्यासाठी नसतात, तुम्ही दिलेले पैसे आपल्यासाठी असावेत, पण ते दुसऱ्याच्या सुद्धा कामी आले पाहिजे. लक्षात ठेवा बरं, यालाच खरा परमार्थ म्हणतात. हाच परमार्थ आहे महाराज. आता कोणता परमार्थ तुम्ही करू शकता? लोक अंगावर थुंकलेत नाथ महाराजांच्या, त्यांनी सहन केलं, आपल्याला सहन होईल का? माणूस थुंकलेला सहन होईल आपल्याला? अहो, गाडीच्या काचावर आलेली थुंकी सहन होऊ शकत नाही आपल्याला. अरे, मोटरसायकलवर जर थुंका उडाला तर आडवी गाडी लावून कानाखाली मारतो आपण. अंगावर थुंकलेलं कधी सहन करू आपण महाराज? परमार्थातला फारच अवघड आहे. आपण अंगावर टाकलेलं पाणी सहन करू शकत नाही, आपण झोळी फाडलेली सहन करू शकत नाही, आपण तर एवढं मोठं करू शकत नाही, पण आपण संसारातल्या या गोष्टी तर करू शकतो ना. एखाद्या गरीबाचा आपण आधार बनू शकतो, एखाद्याला शिक्षणाला पैसे कमी पडते तो आधार आपण देऊ शकतो, एखाद्या वेळेला आपण एखाद्या मुलाला सांभाळू शकतो. केलं पाहिजे महाराज. याच्यासाठीच आपला जन्म आहे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द बनाए उसे इंसान कहते हैं. कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. एखाद्या दिवशी जीवनात सुखी, एखाद्या दिवशी जीवनात दुःख. चालत राहणारे गडे आहे. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. कहीं धनवान है कितने, कहीं निर्धन है जग में. कितीतरी माणसं आहेत खूप धनवान आहेत, कितीतरी माणसं आहेत खाण्याची पंचायत आहे. चालत राहणारे जगामध्ये पुन्हा ध्यानात ठेवा, मदत केली पाहिजे रे. गरिबांना दिलं पाहिजे. लोक धान्य आणून द्यायची, संस्था चालायची, संस्थेला खूप धान्य मिळत होतं, पोरांचं जीवन भागत होतं. दुष्काळ पडला हो. दुष्काळ फार वाईट असतो. दुष्काळ पडल्यामुळे लोकांचं धान्य उगून आलं नाही, म्हणजे संस्थेला धान्य जायचं ते बंद झालं. बंद झाल्यामुळं गरिबांची पोरं उपाशी राहायला लागली, खायला नाही त्यांना, रडायला लागली. महाराज भाऊराव पाटील, मी तर संस्था उभी केली, आश्रमशाळा उभी केली, शिक्षण संस्था उभी केली, पण आज माझ्या पोरांना खायला काय दिलं पाहिजे? ऐका हो, बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं त्यांनी, आणि बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडून त्या पैशातून पोरांना जेव घातलं. व्यक्ती असेल गड्या, का त्यांचं कीर्तन आठवण काढतोय? कुणाचं धन घ्यायचं नाही, ऐका, त्याच्यासाठी कथा सांगतोय. कुठं जागर राहायचंय, धन कुणाचं घ्यायचं नाही, याच्यासाठी कथा. ऐका रे माझ्या दादांनो, कीर्तन सफल होईल, प्रवास सुखाचा होईल माझा. हो, तुम्हाला 1 वर्षभर कीर्तन ध्यानात राहील. काय ते शिंदे पाटलाच्या लाकूर महाराज आले होते, काय सुंदर कथा आम्हाला सांगून गेले, काय कीर्तन गोड सांगून गेले. 1 वर्षभर तुम्ही ध्यानात ठेवायला, ऐका माझं दादांनो. आणि मग आता असं झालं होतं, धान्य कमी पडलं होतं. 1 महिना त्या पैशात धान्य भागलं, 2 महिने आता पोरांना खायला काय, म्हणून त्यांनी 1 मुठभर धान्य मागायला सुरुवात केली. त्याला 1 मुष्टी धान्य योजना नाव दिलं. त्या मुठभर धान्यात जे येईल ते 1 टायमिंगला मिळायला लागलं. पोरं उपाशी राहत होती. एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं, कर्मवीर भाऊराव पाटील साताऱ्याच्या त्या भागात संस्था चालवतात, त्यांच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, आपल्या घरी भरपूर आहे. श्रीमंत सावकारानं फोन केला, म्हणजे फोन नव्हता त्या काळात, पत्र होते. फोन आता आला, हॅलो, लगेच आलो. आता येतो. त्या काळात पत्र असायची. विनंती विशेष, तीर्थस्वरूप बाबा, मी आळंदीला राहिला आहे, कपड्याची आंघोळीची साबण संपली, वारीला या. मी शिकायला होतो तेव्हा. आता कशाच, हॅलो बाबा, दुखायला लागलं की बाप गेलाच आणायला. हॅलोनी घोटाळा केला मला. माझा बाप मला सोडून आला तर 5 वर्ष शंकरराव आलाच नाही, 5 वर्ष आलाच नाही. काय बाप, आज जागतिक बापाचा दिवस आहे. आज फादर्स डे, आज बापाचा दिवस आहे. काय भाग्य या शिंदे परिवाराचं, जागतिक बापाच्या दिवशीच बापाचं पुण्यतिथी आली. भाग्यवान येते. मी पुढे सांगणार आहे बाप तुम्हाला 10 मिनिटं. ऐका रे, बाप असा असला पाहिजे. माझा बाप गेला महाराज, 5 वर्ष आलाच नाही. काय कठीण बाप असं. आमच्या आईला विचारायचं, काय बाप आहे? तुमची आई म्हणायची, तुला माहिती नाही, तुझा बाप तुला भेटायला यायचा.
पण तुला भेटत नव्हता. तू काय करतो ते पाहायचं आणि निघून यायचं. असा बाप होता. आताचा बाप पोराच्या समोर तंबाखू मळीत. पोरगा केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोडपल्या क्लासिक उडंगरम पनामा कोंबडा मजूर गायच्या दुकान चालवलेली आहे आमच्या शीतलताई चालवतात साई किराणा. पाठच त्या पुढे आमच्या सगळ्या 10च्या 4 होत्या 2 झाल्या 10च्या 4 होत्या 2 झाल्या. ब्रिस्टॉल 3ची 10-15 रुपयापर्यंत गेली. बापरे. त्याचं कारण काय? बाप तसा राहिला नाही ना. चौकात पोरगा उभा दिसला बाप आला तर पोरगा 1 मिनिटात घरी जायचा. बरोबर आहे बाबा. अजून तुम्ही या लोकांना विचारा जुन्या बाप पाहिला की बाप पोरगा हातात पुस्तक घ्यायचा. आता पोरगाच पुस्तकानं बापाला आणायला लागलं. काळ राहिला नाही. काळ बदलत गेला आपण राहिलो नाही तसे. विनंती असेल असाच बाप असला पाहिजे. बापाचा दरारा घरामध्ये असला पाहिजे. बाप ढिला झाला घर बिघडून जातं. बाप असा असला पाहिजे. काय ताकद आहे महाराज पोराची मोबाईल हातात घ्यायची. बाप कडक असलं ताकद आहे. अरे रे शक्य नाही. माझी फक्त भारत देशाची प्रतिज्ञा पाठ झाली नव्हती शाळेत असताना. माझ्या बापानं हाणलं तर हाणलंच मला. पण 4 दिवस जेवायला दिलं नाही. आता माय मन गपचिप नेऊन देईल मागून. काय बाबा त्याचं जाऊ दे. बापाला हाणायला बसली माय पण जीव दिला. काळच बदलला. तसं आता राहिलं नाही. बाप तो बाप असतो लक्षात ठेवा. हो कशासाठी सांगत होतो. विठाला 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 भाऊराव पाटलांची कथा आहे. गरीब होता तो आणि आता धान्य येत होतं. धान्य कमी पडलं म्हणून त्या पत्र चालू होतं. आपलं पत्र पाठवलं एका सावकारानं. भाऊराव पाटील उद्या सकाळी पहिल्या एसटीनं तुम्ही साताऱ्याला या. तुमच्या पोरांसाठी एक टेम्पो भरून धान्य देतो. आनंद झाला. सकाळच्या एसटीनं भाऊराव पाटील तिथं पोहोचले. मोठी खुर्ची दिली होती. 200-400 लोक गोळा केली होती. चांगली सिस्टीम लावली होती. मंडप लावला होता. 10-5 मंडळी बोलवली होती. मोठा हार आणला होता. गळ्यामध्ये शाल घातली होती. झरीचा फेटा भाऊराव पाटलानं बांधला होता. आणि माईकवर बोलता बोलता सावकार म्हणत होते, वा पाटील वा, तुम्हाला आमचा मानाचा मुद्रा. लोकांसाठी जगता, लोकांना काम देता, गरिबांच्या पोरांना शिकवता. तुमच्यासारखी माणसं कमी आहेत. तुम्हाला आमचा मानाचा मुद्रा. तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, काळजी करू नका म्हटले. आजपासून मी तुम्हाला टेम्पो भरून धान्य देतो. आनंद झाला हो. टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळे खुश झाले. सगळ्याला आनंद झाला. पण ते एवढ्यावर थांबले नाही. ते सावकार ते म्हटले टेम्पो भरून धान्य देतो, पण माझी एक आठ म्हटलं की ते भाऊराव पाटलांवर पाहिजे. कारण जुन्या काळातले लोक आटीला, शब्दाला, वचनाला फार किंमत द्यायची. कारण पाळावं लागायचं. आता काय तुम्ही तुमच्या मित्राला 1000 रुपये सोडा. आता फोन पे असे ना फोन लावतो तो तुम्हाला, लय अर्जंट रे मला, बायकोचं दुखतंय म्हणलं की समजायचे परत पैसे येत नाही. लयच अर्जंट गरज आहे, सोड ना तेवढे 2-3 हजार. आपण आपल्या अकाउंट मधून त्याला आता फोन पे एका मिनिटात तर जातात. एकदा ते गेले की परत तुमच्या दारातून गडी जात नाही. चौकात दिसत नाही, दारात येत नाही. तुम्ही ज्या रस्त्याने चालले होतो दुसऱ्या रस्त्याने जातो महाराज. का? विश्वास राहिला नाही. कुणी कुणाला आता उसने पैसे देत नाही. काय शब्द असायचे महाराज. पाटलाचा शब्द आहे रे, गावातल्या मामाचा शब्द आहे. मला 1 तारखेला म्हणजे 1 तारखेला द्यावेच लागते. शब्द होते, वचन होतं, 8 होते. आता ते राहिलं नाही. त्यांनी वर पाहिलं, म्हटले हो पाटील, हो सावकार, 8 काय ते सांगा, मग धान्य द्या. म्हणजे जमण्यासारखी तुम्हाला फार सोपी आट आहे. काय आट आहे? काही नाही म्हटले, ते तुमच्या संस्थेला धान्य देतो, पण ते एकच आट आहे, तुमच्या संस्थेला जे रयत शिक्षण संस्था नाव दिलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं, तेवढं फक्त बाजूला काढा. माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला, धर्मशाळेला लाव. इतका राग आला त्यांना. डोक्यावरचा फेटा दान करून खाली टाकला. दान करून उभे राहिले. शादी खाली टाकल्या. माईक हातामध्ये घेतला आणि असं बोट करून ते सावकाराकडे पाहून ते कर्मवीर भाऊराव पाटील म्हटले, सावकार सावधान, खबरदार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा. तुमच्या धान्याचा एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. गरज होती का नाही? होती. पोरं उपाशी होती की नाही? होती. धान्य लागत होतं की नाही? पण घेतलं नाही. कोण देतय? जाग राहा. फायद्यासाठी तर देत नाही ना.
नावासाठी तर देत नाही ना, जरा सावधान, ते पचत नसतं म्हणून कुणाचं धन घ्यायचं इथं जागं राहायचं. आता ऐका, कुणाला धन देता इथंही जागं राहा, लय महत्वाचं आहे बरं काय. कुणालाही देत जाऊ नका, नक्की सांगतो, कुणालाही देऊ नका. पाहत जा त्याची गोशाळा आहे का बघत जा, ते जाऊन बघत मागितलं तसं नाही द्यायचं, बघायचं. महाराज सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचार, द्रव्य पात्र विचार, द्रव्य पात्र विचार, सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचार, द्रव्य पात्र विचार. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचार, द्रव्य पात्र विचार. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचार, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून. सर्वाभूती द्यावे अन्न. अन्नदान कुणालाही करा, कुणालाही करा, काहीच अडचण नाही, खूप पुण्य लागतं. पण द्रव्यदान देताना सावधान, दारू पिणाऱ्याला देऊ नका, पापात जाईल असं देऊ नका, तुम्हाला पाप लागेल असं देऊ नका. पंढरीच्या वाटेला दिंड्या जातात, मग ते महाद्वारात ते भिकारी बसलेले असतात बघा, त्या पंढरीला एक दोन पैसा द्यावो धर्मा, आपल्याला मागच्या महाग तुटलेला असतो, असे बसलेले असतात आणि आपल्याला दया येते. आपण आपल्या खिशात हात घालतो, 500ची जांभळी नोट काढतो, 200ची पिवळी आली आता गुलाबी बंद झाली, अशा नोटा बाजूला काढतो, वरून नोटा टाकतो त्याच्या हातात, तो मागत राहतो एक दोन पैसा द्यावो धर्मा, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. आपल्याला वाटतं देऊ काय पैसे, त्याला आपण 200 रुपये दिले. नामदेव बाबा, काशीनाथ बाबा, परमेश्वर बाबा, गिरीधर महाराज, गडी त्याची दारू पिऊन आला, काय फायदा झाला. कुणाला धन देता जाग राहा, धनासाठी जाग केलंय. धन 11:30 वाजले, महाराज एक शब्द झाला, दारेसाठी जागद केलं. दारा म्हणजे पत्नी, कीर्तनाला येऊ देते की नाही पत्नी, इथं जाग केलंय. पंगत घालू देते की नाही पत्नी, इथं जाग केलंय. धर्माकडे तुम्हाला येऊ देते की नाही पत्नी, जाग केलं पाहिजे. ऐका रे, रामप्रभूला वनवास मिळाला होता, एका कोपऱ्यामध्ये कौशल्या उभी होती, एका कोपऱ्यामध्ये लखनजी उभे होते, एका कोपऱ्यामध्ये सीताई उभी होती, आणि आता राघव म्हणत होते, सीते मला वनवास मिळालाय बघ जानकी, तू जनकाची मुलगी आहे, तुला माझ्या बरोबर येता येणार नाही, तू माझी अर्धांगिनी आहे, पण तरी सुद्धा काय म्हणतील जनक राजे, मला आत्ताच तर फुलाच्या डोलीतून तुला आणलंय, आत्ताच तर तू नवीन नवरी आलेली आहे, आता मला वनवास मिळालाय, मी आता वनवासात निघालोय बघ. आत्ता जातील 14 वर्ष जानकी, आत्ता जातील 14 वर्ष, तू थांबलं पाहिजे, तू या माय बापाची सेवा केली पाहिजे. त्यावेळेला ती जानकी म्हणते, निरोप कसला माझा जेथे राहते सीता, ज्या मार्गी हे पद चालती, त्या मार्गी तुमच्या पुरती, निरोप कसला माझा. रामायण आहे बघा, सगळी कथा आता सांगतोय, कधीतरी तुमच्या भागात झाली ना, फार गोड आहे महाराज. रामायणासारखी कथा नाही जगात, नाही. काहीतरी ऐकण्यापेक्षा रोज रामायण ऐका, एक तरी भाग ऐका, एक तरी कथा ऐका, एक तरी संदेश ऐका. विधना तेरे लेख किसी समझन पाते, विधना तेरे लेख समझन पाते, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते, विधना तेरे लेख समझ न पाते हैं। एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मार
कष्ट उठाने वाला, सबके कष्ट उठाने वाला, कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं। जन जन के प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं, जाते हैं, जाते हैं। खूप सुंदर आहे रामायण, आता चालू आहे। एक 5-6 दिवसाने युट्यूबला येईल। मला ते लाईव्ह नसल्यामुळे पाहायला भेटत नाही। 10-20 हजार लोक गर्दी येते, त्यामुळे ते आम्ही लाईव्ह केलं नाही। ते तुम्हाला युट्यूबला उद्यापासून पडायला सुरुवात होईल। शंकररावचा कालच फोन आला होता आणि सगळी मंडळी आमच्या रामायणाची उत्सुक आहेत। बाबा आम्हाला ऐकायचंय, बाबा आम्हाला ऐकायचंय, तुमच्या मुखारविंदातून ऐकायचंय। खूप फोन येतात, खूप मेसेज येतात। येईल तुम्हाला युट्यूबला पाहायला। बबनराव तुमची मुठे वडगावची ही सगळी मंडळी, तुमच्या गावालाही माझी कीर्तनं झालेली आहेत। आपण सगळी प्रेमाची मंडळी, प्रेमानं ऐकताय म्हणून सांगतोय बघा। सीता म्हणते नाही प्रभू निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता। जागा असला पाहिजे पत्नीसाठी धनदारा, पुत्र पुत्र मुलासाठी जाग राहा। संतांनी आपल्याला पोरासाठी जाग केलं। हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे उर्मे कीटकांचा सांगा, रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा भांगा। स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, पर्यंते मदालसा जो जो रे बाळा, पर्यंते मदालसा सोहम जो जो रे बाळा, जो जो रे बाळा, जो जो रे बाळा। किती गोड जाग केले। उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड साधू आणि संत जेथे, असती पाऊदंड। जा रे राजा, जा जा जा। काय आई अशी जागी करणारी आई पाहिजे। इंदोर नावाचं शहर आहे मध्य प्रदेश मध्ये, कधी गेले तर जा। त्या मध्य प्रदेशच्या इंदोर शहरामध्ये एक असा मोठा घंटा बांधलेला आहे। त्या घंट्याला का बांधलेला आहे? त्या काळामध्ये ते राज्य अहिल्याबाई चालवत होती। अहिल्याबाई होळकर नावाची माता नुसती धनगर समाजाची नाही, ती माळ्याची आहे, ती मराठ्याची आहे। बघा तुमच्या जातीवादापोटी त्याच्यामध्ये शूरवीरांना आणत जाऊ नका। छत्रपती शिवाजी महाराज सगळ्याचे आहेत, अहिल्याबाई होळकर सगळ्याचे आहेत, संत सगळ्याचे आहेत। हे बघा जातीवाद होत राहतो, चालतच असतं। इलेक्शन आलं की ते असतच महाराज, ते चाललेलंच आहे। त्याच्या पोटी आपापसात भांडू नका। आपापसातलं भांडण चांगलं नाही ना। आपण इथं बसलो, कुणाला कुणाची जात माहितीये, कुणाला कुणाचा धर्म माहितीये नाही रे दादा। आपापसात भांडण लावण्याचं कामच मताच्या जोगव्यासाठी होत असतं। सावधान, मताच्या जोगव्यासाठी आपापल्या घरात भांडू नका, भावाभावात भांडू नका। घरातली घरात काय माणसं मारत, फार वाईट वाटतो। काय बातम्या कानावर येतात, अरे अरे राजांनो खूप श्रीमंत आहेत ही लोक, आपण फार गरीब आहोत महाराज। नका रे, आपल्या मायबापाकडे लक्ष द्या, आपल्या देशाकडे लक्ष द्या। खूप विषय आहेत महाराज हाताळायला, खूप चांगली काम आहेत करायला। नका रे, तेच काम नाही राहिलं। नका भांडण करू, आपापसात भांडू। आरक्षणाचा मुद्दा आहे, तो मिळालं पाहिजे, ते घेतलं पाहिजे, खरं आहे ते। पण त्याच्यासाठी आपापसातलं भांडण चांगलं नाही ना। आपापसातच आपण भांडायचं का नाही रे? मला सांगा ना, ज्ञानेश्वर महाराज म्हटले असते माझी ज्ञानेश्वर नुसती ब्राह्मणांनीच वाचायची तर आपला उद्धार झाला असता का? तुकाराम महाराज म्हटले असते माझा गाथा नुसता कुणबी मराठ्यांनीच जमला असतं का असं? हो, नाथ महाराज म्हटले असते नाही माझे भारुड कोणी म्हणायचे, जमलं असतं का असं? नाही ना जमणार राजा। अरे महाराजचं पोरग सुद्धा उचललं रे त्यांनी, मातंगाचं सुद्धा पोरग उचललं रे। जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय, दया करणे रे पुत्रास तेच दासानी दास। तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती। कोणची का रंजले गांजले या सिंहने जो जे का
रंजले गाजले त्यास म्हणे बोला रंजले गाजले त्यासी म्हणे फुले गाजले त्याची तोची साधू कुणाच्या जातीचा विचार करणारा साधू नसतो, सगळ्या समाजाला धरून चालणारा साधू असतो, लक्षात ठेवा. अरे जो समाजासाठी जगत असतो, जो दुसऱ्यासाठी जगत असतो, कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा याचा विचार करता कडेवर घेतो तो साधू असतो. जगाचा उद्धार व्हावा म्हणून आपलं जीवन संपवणारा साधू असतो. हो लक्षात ठेवा. माळी माझा, कुंभी माझा, धनगर माझा, मराठा माझा याच्यासाठी नाही रे, सगळे माझे आहेत, सगळे भारतीय माझे बांधव आहेत. एका विचारामध्ये आम्ही बसलो पाहिजे, एका ताटामध्ये आम्ही जेवलो पाहिजे. आमचा देश फार चांगला आहे. अरे सगळा जग तर आमच्या भारताला वंदन करते का? सगळ्या जातीची माणसे एका ताटात जेवणारी आहोत, एका विचाराची आहोत. म्हणून माझा संदेश आहे तुम्हाला, माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या देशाची ही गोष्ट करू नका. आपल्या देशातून वाचवा. साधू 2 मिनिटं बापाचा विषय. बाप करी जोडी लेकुराची आपुली कुरवंडी वाळवणी वो एकाएकी केला मिरासी साध. बाप तुम्हाला मालक बनवतो. किती किती गोड आहे बाप आहे, किती सुंदर आहे बाप. त्याच्या फाटक्या सदर्याला, हे माझ्या दादांनो बापाला विसरू नका. त्याच्या फाटक्या सदर्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. त्याच्या फाटक्या सदर्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, कुणी मामा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. मला बाप आमची साई किराणावाली जावई आहे त्या घराची. त्यांचे वडील जर कधी गेले तुम्ही पाहिलं, त्यांचा बाप काय कष्ट केले महाराज. कष्ट करतो बाप. माझाही बाप कष्ट करायचा. फार त्याला अभिमान होता. माझा पोरगा कीर्तनकार्य पण राहिला नाही. एका ऍक्सिडेंट मध्ये माझे वडील गेले. अरे 8 वर्ष झाली मी वडिलांची पुण्यतिथी करतो. मला खूप आठवण येते वडिलांची. खरं सांगू, कीर्तनाचं आलेले पाकिट मी माझ्या बापाला देताना फार आनंद व्हायचा. माझ्या बापाकडे दिलं ना, बाप म्हणायचं काय पोरगा, मी कधी मला घेतलंच नाही. वडिलालाच द्यायचं. वडील मला डिझेलला दुसऱ्या दिवशी द्यायची, मी कधी घेतलं नाही. अजूनही माझ्या भावालाच देतो मी. माझे पैसे मी माझ्याकडे कधी ठेवलेच नाही. म्हणून नुसतं कीर्तन करायचं, एवढं लोकांना सांगायचं नाही, काहीतरी घरातही असलं पाहिजे. आम्ही 2 भाऊ आहोत. मी 2 भावांनी शपथ घेतलेली, मरेपर्यंत कधी वेगळं निघायचं नाही. ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी कीर्तन करायचं नाही. असा भाऊ आहे माझा, लक्ष्मणासारखा आहे. नुसते कीर्तन रामायण सांगायचं, घरात भांडण कशाला ते सांगायचं. तसं नाही. वागलं पाहिजे, आचरण असलं पाहिजे, शुद्धता असली पाहिजे, तेव्हा आपल्या कंठाचा परिणाम होतो लोकांवरती. तुम्ही जर वाईट वागला तर सांगत राहिलं तर तुम्ही ऐकणार नाही. तुमचे आधी तुमच्याकडे तुमच्या घरी ते बनवावं लागेल तुम्हाला. आजही मी आईचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. सांगू ना या गोष्टी, पण तुम्ही केल्या पाहिजे म्हणून सांगतो. बाप जिवंत आहे घरात. बघा यांचा गेला महाराज. किती दुःख आहे महाराज या मुलींना, या पोराला. आज ते सगळा कार्यक्रम करू शकतात, पण आज तुमची फार आठवण येते. एवढंच बोलू. हो मामा बाबा तुमची फार आठवण येते, नयनी अश्रू येते मामा. तुमची फक्त
फक्त आठवण काढू शकतो आपण, गए हुए आते नहीं ना उनकी याद आती है. तसंच आहे रे, बाप एकदा गेला की तो दिसत नाही, कोणत्या वाटाने येईल असं वाटतो पण तो दिसत नाही. ते बघा ती माय रडायला लागली, आईची आठवण तिला आली. कशाच आईची बापाची आठवण आली महाराज. माय असते ना, बाप असतो ना, म्हणून जाता जाता माझे 12 वाजलेत, घेऊन जा घरी. या 2 हाताने जिवंत बापाला आधार द्या, या 2 हाताने जिवंत आई वडिलांना जीव घाला. गेल्यावर नका खर्च करू महाराज, जिवंतपणे करा. जिवंतपणे सबसे बडी है माँ पगल, सबसे बडी है माँ. नुसतं बाप नाही, नुसते आई नाही, ते आपल्यासाठी देवच आहे महाराज. अरे पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा घडणार नाहीत तुम्हाला, काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा घडणार नाहीत, पण तुमच्या घरी जर तुमची आई जिवंत असेल, तुमचा बाप जिवंत असेल, तुमच्या आई वडिलांचं दर्शन तुम्ही दिवसातून एकदा घेत असाल, संत म्हणतात 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता मातेसी इतके पुण्य होय. अरे जेवढं पुण्य तुमच्या पदरात फक्त माय बापाचं. नुसता पुंडलिक नका, पांडुरंग नका शिकू, पुंडलिक शिका. पुंडलिक आई बापाच्या गळ्याला दोरी, अरे बाई खांद्यावरी रे, असा पुंडलिक संतांचे प्रमाण ऐकतो. हो, त्या कुर्मदास त्या रोहिदास महाराजांच्या आश्रमात जातो आणि त्याच्यावर बोध होतो. त्या कुक्कुटपालन महाराजांचा त्याच्यावरती आश्रय पडतो. माय बापाच्या सेवेला जर गंगा पवित्र होत्या, पुंडलिक आई वडिलांची सेवा करताना दिसतो. विश्वाच्या मालकाला युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे. रोज म्हणतो आपण, त्या पांडुरंगाला उभा करण्याची ताकद आई वडिलांच्या सेवेत आहे. आज बापाचा दिवस आहे, शपथ घ्या. आम्ही आलो होतो शिंदे पाटलांच्या कीर्तनाला, अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन होतं. 2 तास त्यांनी कीर्तन सांगितलं. जाता जाता शेवटचं वाक्य सांगितलं, अरे आपला बाप जिवंत आहे, आपली आई जिवंत आहे. जिवंतपणे रोज त्यांचं दर्शन घ्या. या 2 हाताला तुम्हाला जगाच्या दारात कधीच पसरण्याची, हात पसरण्याची गरज पडणार नाही. एवढं तुम्हाला मायबाप श्रीमंत बनवतात, लक्षात ठेवा. म्हणून धन्य माता, आमच्या दादांची माय धन्य आहे. अशी घातली, अशा मुली जन्माला घातल्या. 2-2 वर्ष झाली कीर्तन करतात. तो वर्ष श्राद्ध झाल्यावर कुणी बोलत नाही. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, आज हे मामा मागच्या वर्षी देवाच्या पायाजवळ गेले, प्रामाणिक होते. बघा ना, मुस्लिम समाजाची काही लोक, किती लोक जमलीत महाराज. पहिल्याच पुण्यस्मरणाला लोक येत नाहीत, दुसऱ्या पुण्यस्मरणाला बसायला जागा नाही. याचा अर्थ असा आहे की आपण सगळेजण त्यांच्यावर प्रेम करताय. असंच प्रेम त्यांच्यावर ठेवा. माझं तर फार प्रेम आहे त्यांच्यावर. आमचे महानोर असतील, ही सगळं माझं घरच आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. मला थोडीशी वेळ कमी आहे, कथा गाठायची आहे, त्यामुळे मी लगेच गाडीत बसणार आहे. मी गेलो म्हणून कार्यक्रम संपला नाही, तिथं सूचना होतील, सगळं होईल, मी फक्त जाणार आहे. मला माफ करा, कथा आहे त्यामुळं त्या सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो. कीर्तन घरी घेऊन जा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.